हॅलो, नमस्कार. कसे आहात सर्व? कुक विथ स्वामीमध्ये सर्वांचं परत एकदा स्वागत करते. तर आजची जी माझी रेसिपी आहे ती स्वीट डिश आहे. आपले जे रताळं असतात किंवा त्याला कुणी कुणी कंद किंवा रताळं असंही म्हणतात. इंग्लिशमध्ये आपण त्याला स्वीट पोटॅटो म्हणतो. तर जी रताळं आहे त्याच्या या पोळ्या आहे. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर तुम्हीही तुमच्याकडे नक्की ट्राय करू शकता आणि आपल्या कुक विथ स्वामी या चॅनलला सबस्क्राईबही करू शकता. तर इथे मी काही कच्ची रताळं घेतलेली आहे. याला आपल्याला आधी छान स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे. इथे मी रताळं छान धुवून घेतलेली आहे आणि आता याला आपल्याला कुकरमध्ये साधारणतः 2 ते 3 शिट्ट्या घालून बॉईल करून घ्यायचं आहे. तर आपण साध्या पातेल्यामध्येही याला बॉईल करू शकतो, पण कुकरमध्ये जरा लवकर होतं. त्यामुळे इथे मी कुकरच्या 2 शिट्ट्या काढून घेतलेल्या आहे आणि आता कुकरची वाफ निघेपर्यंत याला कुकरमध्येच ठेवून अशा पद्धतीने पूर्ण छान एकदम जास्त बॉईल होईल अशा पद्धतीने बॉईल करून घ्यायचं आहे. तर इथे रताळं बॉईल झालेली आहे आणि आता याची आपली जी वरची साल आहे याला ती काढून घ्यायची आहे. तर इथे मी रताळाची वरची साल काढून घेतलेली आहे आणि आता याला आपल्याला एका पॅनमध्ये ट्रान्सफर करून घ्यायचं आहे. जे पॅन आपण गॅसवरती ठेवू शकतो अशा पॅनमध्ये आपल्याला या रताळ्याला छान असं हाताने स्मॅश करून एका पॅनमध्ये ट्रान्सफर करून घ्यायचं आहे. आणि इथे आता आपल्याला थोडीशी साखर घालायची आहे. तुम्ही या ठिकाणी गुळही वापरू शकता, पण यावेळेस मी साखर वापरलेली आहे. गुळानेही जास्त छान टेस्ट येते गुळाने, पण आता मी सध्या इथे साखर वापरलेली आहे. तर गोडाचं प्रमाण हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता. इथे मी थोडंसं कमी प्रमाणात साखर घातलेली आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार गोडाचं प्रमाण ठेवू शकता. आणि आता आपल्याला रताळं आणि साखर छान पूर्ण दोनही छान मिक्स होईल आणि साखरेचा थोडासा पाक होऊन रताळं आणि साखर छान एकजीव होईल अशा पद्धतीने आपल्याला याला आपण ज्या पद्धतीने पुरण आळवतो त्या पद्धतीने याला छान आळवून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने हळूहळू साखर कॅरमलाइज होईल आणि रताळामध्ये छान मिक्स होईल आणि रताळाचा थोडासा हळूहळू कलरही चेंज होईल साखरेमुळे आणि रताळं आणि साखरेचं छान एक गोड असं मिक्सचर इथे तयार होईल. पूर्ण साखर विरघळेपर्यंत आपल्याला छान आधी चम्मचने हलवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही याला झाकून एक वाफही काढू शकता. तर अशा पद्धतीने छान पूर्ण साखर मिक्स झालेली आहे रताळामध्ये आणि त्याचं एक छान असं चिकटसर असं एक मिक्सचर तयार झालेलं आहे, जेणेकरून साखरेचं पूर्ण पाक होऊन रताळामध्ये छान साखर डिझॉल्व झालेली आहे. तर या स्टेजला आपल्याला गॅस बंद करून या पूर्ण मिक्सचरला पूर्ण छान थंड होईपर्यंत ठेवायचं आहे. तर याला आता आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे. इथे रताळं आणि साखरेचं मिक्सचर आपलं पूर्णपणे थंड झालेलं आहे. अशा पद्धतीने पूर्ण आपण हाताने त्याला मॅनेज करू शकू अशा पद्धतीने याला सर्व छान थंड करून घ्यायचं आहे. तर आता इथे पूर्ण थंड झालेलं आहे. तर आता इथे पीठ घ्यायचं आहे मळून घ्यायसाठी. तर हे साधं गव्हाचं पीठ आहे. तुम्ही यामध्ये अर्ध गव्हाचं पीठ आणि अर्धा मैदाही वापरू शकता. थोडंसं चिमूटभर एवढं मी मीठ घातलेलं आहे. तेल वगैरे घालायची काहीच गरज नाही आहे पिठामध्ये. आणि आता साध्या पाण्याने हे पीठ आपल्याला छान मळून घ्यायचं आहे. तर पीठ मळताना मी थोडंसं सैलसर पीठ मळते, घट्टसर एकदम नाही मळत, जेणेकरून आपण पोळी जेव्हा लाटू तेव्हा छान आपली चपाती लाटल्या जाईल. तर पीठ मळून झालं की याला थोडंसं पाणी लावून याला आपल्याला 5 ते 10 मिनटं पिठाला रेस्ट द्यायची आहे. तर 5 ते 10 मिनटानंतर पीठ आपलं अजून छान जास्त सॉफ्ट होईल. तर तुम्ही बघू शकता की पीठ खूप जास्त सॉफ्ट झालं आहे आणि सैल झालेलं आहे आणि पोळ्या करायसाठी पीठ आता आपलं एकदम छान परफेक्ट तयार झालेलं आहे. तर इथे मी थोडंसं पीठ अजून मळून घेतलेलं आहे आणि आता आपलं पीठ पूर्ण छान पोळ्या करायसाठी तयार झालेलं आहे. तर इथे थोडंसं साधं पीठही मी एका साईडला काढून घेतलेलं आहे आणि त्यानंतर कणकेचा छोटासा गोळा घ्यायचा आहे आपल्याला. अगदी छोटासा गोळा घ्यायचा आहे. ज्या पद्धतीने आपण पुरणपोळ्या भरतो त्याच पद्धतीने यासुद्धा रताळ्याच्या पोळ्या आपल्याला भरायच्या आहे. तर आधी असं हाताने बोटाने छोटीशी पारी करून घ्यायची आहे
आणि त्यानंतर पारीचा जो मध्यभाग आहे तो जाडसर राहायला नको, त्यासाठी आपलं जे बेलन असतं त्याने या पारीला थोडंसं हलक्या हलक्या हाताने आपल्याला बेलून घ्यायचं आहे। तर इथे हाताने पारी तयार झालेली आहे। तर इथे आता बेलण्याने थोडंसं हलक्या हलक्या हाताने पारीची जी साईज आहे ती पूर्ण समान होईपर्यंत आपल्याला छान लाटून घ्यायचं आहे आणि जेवढी पुरी असते तेवढ्या आकाराची आपल्याला ही एक पारी बनवून घ्यायची आहे। त्यानंतर हे जे रत्नाळ आणि साखरेचं फिलिंग आहे त्याचं असं गोलसर त्याला एक लाडवाचा आकार देऊन त्याला असं लाडूसारखं बनवून पारीच्या मध्यभागी आपल्याला ठेवायचं आहे आणि पारी पूर्ण त्याला अशी गोल करून ज्या पद्धतीने आपण मोदक वगैरे बांधतो किंवा पुरणपोळी करतो त्याच पद्धतीने असं छान वरून पारीला पूर्ण कोट करून घ्यायचं आहे। तर रत्नाळ ही खूप जास्त स्मॅश झालेली असते आणि खूप जास्त सॉफ्ट होऊन जाते, त्यामुळे चपाती लाटताना आपल्याला अगदी अलगद हाताने जे आतलं फिलिंग आहे ते बाहेर निघायला नको त्या पद्धतीने हळूवार लाटायचं आहे। तर आधी आपल्याला असं बोटाच्या मदतीने चपातीला छान आकार द्यायचा आहे। जर असं हाताने जर तुमची चपाती छान थोडीशी पातळसर झाली तर तुम्हाला बेलनने लाटायची सुद्धा गरज पडत नाही, पण इथे मी थोडंसं बेलनने हळूवार अलगद हाताने चपातीला लाटून घेत आहे आणि याचा जो साईज आहे तो आपल्याला साधारणतः पुरीपेक्षा थोडासा मोठा वगैरेच ठेवायचा आहे, कारण फिलिंग खूप जास्त सॉफ्ट आहे। तर जेवढी जास्त आपण चपाती लाटू तर फिलिंग बाहेर निघायचे चान्सेस असतात। तर इथे तवा छान गरम झालेला आहे आणि आता आपल्याला तव्यावरती जी आपली रत्नाळाची पोळी आहे ती छान भाजून घ्यायची आहे। तर इथे चपातीला इथे मी तुपाने छान भाजून घेत आहे। दोन्ही बाजूनी छान खरपूस गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला छान या चपातीला भाजून घ्यायचं आहे। तर साईज वगैरे आकार वगैरे हे तुमच्यावरती डिपेंड आहे। जर तुम्हाला यापेक्षाही मोठी चपाती लाटायची असेल तर तुम्ही तशीही लाटू शकता। मी इथे आपली जेवढी पुरी असते तेवढ्या आकाराची किंवा त्यापेक्षा थोडीशी स्लाइटली मोठ्या आकाराची चपाती लाटून त्याला छान भाजून घेतलेली आहे। तर अशा पद्धतीने दोनही बाजूनी छान आपल्याला तूप सोडून तव्यावरती ही रत्नाळाची पोळी भाजून घ्यायची आहे। इथे पहिली पोळी माझी भाजून झालेली आहे आणि आता बाकीही इथे मी फास्ट फॉरवर्ड व्हिडिओ करून तुम्हाला बाकीही चपात्या माझ्या लाटून तयार होत आहे। तर इथे मी चपात्या ताव्यावरती शेकत आहे। तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही याला पूर्ण तेलामध्ये डीप फ्रायही करू शकता। डीप फ्राय झालेली चपाती ही चवीला खूप छान लागते। त्याची साईज आपल्याला थोडीशी हलकी यापेक्षाही छोटी करावी लागेल आणि त्यानंतर आपल्याला त्या चपात्यांना डीप फ्राय करून घ्यावं लागेल। तर अशा पद्धतीने आपल्या रत्नाळाच्या छान मऊसूद आणि टेस्टी अशा पोळ्या बनून तयार झालेल्या आहे। थोडीशी युनिक रेसिपी आहे रत्नाळाच्या पोळ्यांची। तर पुरणपोळ्या वगैरे आपण एरवी बनवतच असतो। रत्नाळाची पोळी ही कधीतरी एकदा ट्राय करून बघा, खूप टेस्टी लागतात, खूप सॉफ्ट होतात, गरम गरम खूप छान लागतात। इथे मी साखरेच्या बनवलेल्या आहे। गुळाच्या पोळ्या ही तशाच एवढ्याच टेस्टी लागतात। तर तुम्हीही तुमच्याकडे एकदा नक्की ट्राय करून बघा आणि आपल्या कुक विथ स्वामी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।